जय गणेश जय गणेश मी कैलास पर्वती माझ्या पित्याची सेवा करीत असते. एकाएकी तुझी दीनवाणी भाग ऐकली आणि या रंगभूतलावर मी प्रकट झालाय. सांग रे वत्सा, कोणत्या कारणास्तव तुझ्या गजाननाला अडवलंय?
माझ्या हाती असलेला पाषाण अंकुशा करेल. येणाऱ्या विघ्नांचा समूळ नाश करील. असाही माझा मंगलमय आशीर्वाद. अन्य इच्छा प्रकट. नाटक पाहते पवन्यारी हे मम प्रियवत्सा, तुझ्या नाटकात असणारी अज्ञान मंद वाढते. शूद्र हो, देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करते, गणगंधर्वांप्रमाणे गायन करते आणि अष्टरंभांप्रमाणे नृत्य करते. असाही माझा मंगलमय आशीर्वाद. मंगलमय आशीर्वाद. मंगलमय आशीर्वाद. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वीचे कृपा जया सर्वांनी सुंदर तुझे तुलार जय देवा जय देवा जय मंगल ती निघालोय मी माझ्या स्वस्थानी. शिवसुता गजावे
मी सूर्यदेवतेला अर्घ्य दिलं आणि शर्माच्या दरबारी आमची पावलं पुढे सरली. मार्गाने मार्गक्रमण करत होतो आणि ज्या कप्प्यामुळे झाले आज शुक्राचार्याच्या देवतांचा गुरु होऊ नये म्हणून एक कपट मात्र असलं. पण ते जर कोणतं असेल तर हा शुक्राचार्य त्या षडमासच्या दरबारी वेळेत पोहोचू नये म्हणून आपल्या सानिध्यात असणाऱ्या त्या अष्टरंगांपैकी एक रंगा चांगला चांगला वेश करून अंगी नाटिका बनवून आमच्या मार्गात सोडला. त्या रुम झुम असा घुंगराचा आवाज आमच्या घराच्या पडलावर पडला आणि आमची पुढे चढावी पावलं तात्या नदी स्थिरावली गेली. नव्हे नित्याचा विषय आम्ही पाहिला आणि म्हणून क्षणभर का होईना त्या ठिकाणी आम्ही स्थिरावला गेलो आणि तिकडं काय स्थिरावता आमच्या लक्षात आलं आज आम्ही चाललो कोणत्या कारणासाठी त्याच्या भल्या देव दरबारी आम्हाला वेळ पोचायचे आहे. गणपतीने त्या वृक्षराजाला त्याग केला. शर्माच्या दरबारापर्यंत आम्ही अंतिम पावलं वाचवली. शर्माच्या दरबारी जाऊन पाहतो लोकांना आमच्या दयाचा विलंब झाला म्हणून त्या देवताने मोठा बंदूक पुरवली. देवतांचा गुरु म्हणून नाव पुकारण्यात आलं. देवतांचा गुरु माझा बंधू बृहस्पती झाला म्हणून मला वाईट वाटलं नाही. पण त्याच्या अभ्यासाला माझ्या बाबतीत केलं त्याचं कपट आणि त्या कपटाचा योग्य करून त्या क्षणाच्या दरबारी हा वेळेत आम्ही पोहोचू शकलो नाही याची खंत एक संत एक साधे माझा उरात त्या क्षणी आम्ही माझ्या आमच्या मनाशी निग्रह केला. जर का देवतांचा गुरु माझा बंधू बृहस्पती झाला असेल काही हरकत नाही. याच्या पुढं आम्ही स्वीकारणार आहे. त्यापासून दानवांचा गुरु म्हणून हा शुक्राचार्य नक्की केला. पण मला झालेला खंडरी अपमान तो अपमान अपमानाचा सूर मला घ्यायचा आहे. पण तो कोणत्या रीतीने असेल माझ्या नसलेला चांगला गुण म्हणजे माझ्या भावाला चांगली कृती आणि माझ्या नसलेला प्रधानी म्हणजे माझ्या नसणारे विकृती या दोघांचं मिळून हे मला काहीतरी होय माझ्या नसणारी क्रांती माझ्या
सरकार उभी आहे. चमत्कार की असं कसं? गाय मस्तकावर असतं ठेवता क्षणी भुकेचा शांत मन झालं. लागलेली कृष्ण लागलेली भूक ज्याला मी माझा भक्ष्य समजलो त्या व्यक्तीला ओरडत नव्हते. लागलेली कृष्ण आणि भूक शांत झाली. मस्तकी येतात भूक शमली गेली होय आणि तुमच्या मनात एक सारखे प्रश्न वावत आहे. विचारांनी थैमान घातलं आहे. होय ना? सांगा. या साऱ्या प्रश्नाची उत्तरं मी देणार आहे. कारण तुम्हाला जन्माला घालून कुटुंबाचा आणि पिता सगळ्या समाजाने दिलेला होय. आम्हाला जन्म हवा दिला. पण मला सांगो जर का आम्हाला तुम्ही जन्माला घातला तुम्ही आम्हाला जन्म दिला असाल तर हा तारुण्यानं रटलेला अमर मागवा देतो. हा देण्यासाठी तत्पर ठराव. मला सांग रे, काय ते? कारणावातून कधी कृती घडली आहे का? नाही, कशाच प्रकारचं कारण आहे? त्याला सुद्धा कारण. मला सांगा. आपण आम्हाला जन्म दिला. खरं आहे. कशा कारणानुसार आम्हाला दिला? असं मला सांगा. असं कोणतं कारण? मला सांग रे, का बापाचा जर अपमान झाला असेल, पुत्राला जर काय मला सांगा. आम्ही उचलत्या पावलाने अपमान हे सत्य कणिकतन पावता क्षणी साऱ्या आकाशात कसा दावा झाला. तुम्ही जर आमचे मातृपितृ देवता आहात, कसा बापाचा अपमान या मुलानं पाहिला असेल. मला सांगा, या अपमानाचा शोध घ्यायला असेल. हा सुद्धा पुण्यकर्ता हा छापलेला. तुमची पावलं जागच्या जागा स्थिरावली याला ही कारण आहे. यालाही कारण. मला सांगा रे, या तुमच्या बापाचा अपमान कुणी केला हे तुम्हाला ज्ञात आहे का? नाही हो, नाही. हे मात्र सत्य. हे आपलं योग्य म्हणणं आहे. होय ना? अपमान शब्दांच्या क्षणी त्या बाळाच्या हाताला भेटी गेली. होय. अरे, नाव विचारायला विसरलो. नाव कथांकरावर हे ठेवलो. सारं काही मी सांगणार आहे. पण एक लक्षात ठेवा, या विश्वाच्या पाठीवर जो जो जन्माला आला आहे त्याला नामविधान ठरलेलं आहे. होय. काय म्हणाला? विश्वाच्या पाठीवर जो जो व्यक्ती जन्माला आला आहे त्याला प्रत्येकाला नामविधान ठेवलेलं आहे. अर्थात त्याला नामविधान आहे. या देहाला नाव ही तुमची पितृदेवता ठेवणार आहे. ऐक, आमच्या देहाला नामविधान होय, तुम्ही ठेवणार आहात. ऐक, मग मला सांगा. माझ्यात असणारा चांगला गुण होय. म्हणजे माझ्या सर्वात होणारी चांगली कृती
शाबास तुतासुर माझं नाव विजय विक्रतासुर माझं नाव या वाईट परिस्थितीतून माझी हा माझा बंधू तुतासुर हा माझा बंधू विकृतासुर होय. विक्रतासुर बंधू राहिला एक प्रश्न हा कोणता? तो म्हणजे सांगा आपला पुण्य प्रमाण केला आहे माझा पुढे अपमान केला आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी पहा, यावेळी हे विजयी खरबा हे जागेत आहे. हे जागे मग ऐका, जर रणांगणात दोन योद्धे उभे राहत असतील तर या दोन बाहुबलाचा उपयोग न करता त्यांच्याशी दोन हात हे करण्यासाठी विजयी खड्ग ठेवून हात तुमच्या हाती मी दिले आहे. शत्रूवर मात करण्यासाठी हा. आपला सुसज्ज मग ऐका, या तुमच्या पिताचे नाव पुढे केलं असेल. तो देवेंद्र. होय. तो. देवतातील देवेंद्र 33 कोटी देवतांचे देवतांचे शर्माच्या दरबारी माझा धर्मदेव बमन आहे. होय. समजावून सांगितलं ऐकलं तर ठीक. नापेक्षा या देवेंद्राचा शिर धडापासून अरे थांब. इकडे. पुनश्च आता इकडे ये. थांबवित आहात. भूताच्या पावलाने स्वर्ग लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकतो खरं आहे. मला सांगा मार्ग काय मिळाला हे काम करण्यासाठी अरे तुम्हाला जन्माला घातला होता मी म्हणत तुमच्या पराक्रमावर माझा विश्वास आहे रे. पण तुमचे पराक्रम किती आहे कितपत टिकणार आहेत, हे मला प्रत्यक्षानं पाहायचं मला हेच आमच्या पराक्रमाची अजमावणी. मला घ्यायचं आहे. आहोत. आणि म्हणत यावेळी तुम्ही दोन्ही बंधू आम्ही बंधू आहोत. इथे शस्त्राला शस्त्र भिडलं पाहिजे. इथं जातो संघर्ष झाला पाहिजे. असेल. पण एक ठाणी ठेवा, तुम्ही दोन बंधू आहात. पण यावेळी बंधू बाजूला ठेवायचं. बंधुत्वाचं नातं बाजूला ठेवून प्रतिस्पर्धी म्हणून पिताश्री, हा? जर का आमचे पराक्रम तुम्हाला माहित असतील, हे बंधुत्वाचं नातं क्षणभर बाजूला ठेवून हा मोठा हारवणी होईल. आणि हा इतका हात म्हणजे लक्षात ठेव. माहिती. यावेळी या रणमैदानावर आम्ही दोन बंधू एकत्र आहोत. या दोन बंधूंचं नातं बाजूला ठेवून हा माझ्या समोर आहे तो माझा वैरी आणि या वैऱ्याचा घात कसा होईल शबास. याची मी आत्मवणी हे करणार. मला इथे हे विक्रतासुर
झालं असतं. खालचं खाली राहिलं असतं. ए, हा, मला सांग रे, काय ते हे आमचं घनघोर युद्ध चालू असतं. बरोबर. मध्ये का आलो? अरे मध्यंतरी आलो म्हणून परत आलो. अरे मध्यंतर मग आपलं नाम विधान. अरे ऐक. अरे मी नारद. कशाला? काय? हा, काय? हा. ए बंधू, हा नारळ फोडून खाऊया. अरे तसा नारद नव्हे. तसा नारद नव्हे. या त्रिभुवनात भ्रमण करणारा हा नारद. काय? हा, स्वर्ग मृत्यू पाताळ ए, थापा मारू नकोस. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची जाणशक्ती माझ्यात. ए, हा. अरे काय त्यांना सांगशील ना हा, वरचं वर. म्हणजे माझ्या शाब्दिक बोलावर विश्वास नाही. अरे कुणी सांगे? हा? मला सांगा, काय ते स्वर्ग मृत्यू पाताळ हा, या त्रैताला तुम्ही भ्रमंती करता, अगदी खरं. होय ना? हो, मग मला सांगा, काय ते आमचा जन्म कसा झाला? अरे अरे तुमचा जन्म आम्हाला जन्म देणारी मातृपितृ देवता कोण? हा कारण हा तुझ्या शब्दावर आमचा विश्वास पटला पाहिजे. होईल नारायण. अरे सहजच बोलून मोकळे झाला की आमची जन्मदाती माता पिता कोण? मग ऐक, दैत्य गुरु शुक्राचार्य हे तुमचे पिता आणि त्यांनी तुम्हाला जन्म दिल्या कारणानं तुम्ही दोघेही एकामेकाची झुंज खेळत युद्ध खेळत होतात. ए बंधू, हा. थोडा थोडा विश्वास पटू लागला. अरे एवढं कशाला? तुझं नामविधीकरण कमी सांगतो. आमचा नामविधान तुम्ही सांगून अगदी सांगा. खरं. अरे तुझं नाव कृतासू आणि याचं नाव विकृतासू. नारायण. बंधू हा. याने म्हटलं तर कळलं. सारं काही जाणण्याची जाणशक्ती जाणशक्ती याच्या अंगी आहे. चांगली आहे. बोला. म्हणून काय ते आजपासून हा तुम्ही आमचे गुरु. वा. आणि तुमच्यापासून अरे जरा लाव. माझ्यापासून सुरू बरं आहे आमचा पण स्वभाव हे जरा लांब ठेव. मला भीती वाटते. हा आमचा स्वभावच असा आहे, हा चमत्काराशिवाय नमस्कार करत नसतो अगदी आणि खरं. अनुभवाशिवाय मानत नाही. अरे वा. मग एकाच वेळी दोन्ही आले. हा गुरु म्हणून या म्हणतो आशीर्वाद. आहे तुला शिवानी मंगलाकरिता त्रैलोक्य वंद्य हा. मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. मंगलमय आशीर्वाद. झालं, समाधान झालं. अरे वा. पण मला एक सांगा रे, काय ते? तुम्हाला आशीर्वाद दिला खरा मी, परंतु एक साथ शुद्ध नाट्य शिको. दशावतार नाट्यप्रेमी देवशगावचे सुपुत्र पॉली डिसोजा यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून हे लाख मुलाचं पारितोषिक दिले. त्यांचे तुमचे आभार मानून गणरायाचरणी वंदन करून गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं याचा आनंदाने स्वीकार. नारायण. पण एकाएकी आकाश मार्गातून भ्रमण करत असते वेळी काय? घनघोर असं युद्ध पाहिलं. आकाश मार्गातून हा. पण ते युद्ध कशासाठी? युद्ध एकाच गोष्टीसाठी. एकाच गोष्टीसाठी. कारण हा. आमचा दोन बंधू आमचं पराक्रम पाहण्यासाठी आमचे पिताश्री पराक्रम आमचे पाहत आहेत. तुमचे पिताश्री होय, अरे आहे कुठे? त्यांना आमच्या पराक्रमाची अभिमावणी घ्यायची. अरे बरोबर आहे. म्हणूनच पिता- तुमची जर का परीक्षा घेत असेल, मग तुमच्या पिताश्री आहे कुठे? पिताश्री हा. नारायण. तो होते. मग गेले कुठे? हे भाऊराया, आमचे पिताजी होते. हा. गेले अरे ते गेले. तुम्हाला दिसले? मला नाही दिसले. हेच नाही. ते गेले ते गेले. देवर्षी, काय ते? खरं खरं सांगा, हा ते गेले. जर का आमच्या पिताश्रीला तुम्ही पाहिलं नसेल हा.
या पुढील मार्ग हा, तुम्ही आमचे गुरु म्हणून केवळ गुरु म्हणून होय होय ना. माझ्या पिताचा झालेला अपमान हा. होय त्याच अपमानाचा सूड घेण्यासाठी अरे वा, म्हणजे पिताश्रींचा अपमान होय त्याचा सूड घेण्यासाठी तुम्ही तत्पर झालात आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही युद्ध करत होतात होय ना. मला सांगणार तुम्ही आमचे गुरु आहात. हा. मग आमच्यावर दिलेली पिताजीनी जबाबदारी होय कशी कोणती? जबाबदारी तुमच्यावरने पूर्ण कशी करावी? हा. अपमानाचा सूड आम्हाला हा. त्या देवताच्या माती अरे बाप. होय म्हणजे केलाय तो अमरेशानं तुमचा अपमान केलाय तो केवळ देवतांनी. आमचा नव्हे, आमच्या पिताजींचा अपमान केलेला आहे. तुमच्या तो 33 कोटी देवतांचा आहे. सूज्ञ नाट्य शिकव केसरगावचे सुपुत्र भास्कर सावंत यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून हे लाख मोलाचं पारितोषिक दिलंय. त्यांचे तुमचे आभार मानून गणरायाला वंदन करून याचा आनंदाने स्वीकार. पण मला सांग रे, हे तुम्ही साध्य करणार ते कसं का? देवर्षी हा. हे साध्य करणार माझ्या पिताजींची आज्ञा हा. जाओ देवलोकावर स्वारी कर हा. त्या अमरेशाचं होय अरे तशाने तुझा काही उपयोग होणार नाही. कारण आतापर्यंत जे जे तुमचे पूर्वज देवतांवर स्वारी करण्यासाठी गेले ते पुनश्च आले नाही ना. बरोबर. म्हणून आमचं करणार. हा. अरे एका तुला ठार मारे. आणि जैनो गतकाळाच्या आठवणी हा. होय उजाळा करून देत असते झालेल्या जखमावर मीठ तोडण्याचा प्रयत्न कोणीच नाही. ही वळवळणारी जीवा हा. नाभी कमलापासून अरे खेचली जाईल. जरा थांब. पण हे जर का तुम्हाला साध्य करायचं असेल तर केवळ भक्ती मार्ग होय? हा त्या देवतांची भक्ती केली पाहिजे महाराज आणि त्या भक्तीच्या जोरावर देवतांचे वैरी हा. त्या देवतांची भक्ती आम्ही केली बरोबर. होय हा. कारण भक्तीशिवाय कुठे मुक्ती नाही. आणि जर का तुम्हाला यशवंत व्हायचं असेल, पिताश्रीच्या अपमानाचा जर का सूड घ्यायचा असेल तर भक्ती तत्व हे अभाद्यामध्ये ठेवलं पाहिजे. हा. देवतांचे वैरी. हा. एवढा तुला किती आम्हाला सांगता. होय. बरोबर. मला सांगा आणि ती सुद्धा भक्ती कुणाची? कुणाची शंभू महादेवाची. होय हा. कारण त्या भोया देवाची भक्ती भक्ती करा. त्या शिवशंभू महादेवाची भक्ती हा. हो देव भक्तीला भुलून लवकरात लवकर प्रसन्न होईल. देवर्षी हा. हे गौरया गुरुदेव जे सांगत आहे हा. हे केवळ सत्य असते पण ही भक्ती करते वेळी एकाने देवतांवर स्वारी करायची हा? आणि एकानं मृत्यू लोकांपर्यंत जायचं. ते मला कशासाठी? मृत्यू लोकात कशासाठी कारण देवतांचे खरं वैरी बरोबर. मृत्यू लोकी जाण्याची काही गरज नाही अरे ऐक, मृत्यू लोकी कशासाठी? कारण भक्ती तत्व अभाग्यवादी कुठं होतं? कारण मृत्यू लोकी यज्ञ यागादी कर्म करणारे ब्राह्मण यांच्यामुळे देवतांना प्रभाव मिळतोय होय. आणि तुम्ही दाखव मारतात. त्यासाठी मृत्यू लोकातील भक्ती बंद झाली पाहिजे. महाराज हा. तू म्हणतोय एकाने स्वर्गावर स्वारी करा भक्ती करत. आणि दुसऱ्याने मृत्यूलोकी जावं. हा. होय. ब्राह्मण हो भवनातील कार्यकर्ता आहे. हा. ती जर कार्य बंद झाली असेल तर आम्हाला यश प्राप्त होईल. होय. भक्ती करत. गौरया म्हणण्यावर विश्वास ठेवतोय.
राजखातीला सागर निवासी आहे. हे विश्वचालका विश्वपालका, हे विश्वनियंता भिवंता, हे लक्ष्मीकांता, हे कमलनयना कमलापते, तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी या नारदाचा सादरणीय प्रणाम, सादरणीय प्रणाम, सादरणीय प्रणाम. नारायण. भगवंताचं ध्यान चिंतन करीत करीत एकाएकी पावलं लागली ती या पाताळ भुवनाच्या ठिकाणी. परंतु एकाएकी ते वातावरण पाहिलं मी. अहंकारी दानव. अरे केवळ तुम्ही दोन्ही हाताने प्रतिज्ञा केलात की त्या देवतांचा सूड घेण्यासाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न करू. परंतु हे देवा वैकुंठीच्या नारायणा, हे सर्व काही तू जाणतोयस, तद्वत मी देखील तोय. परंतु हे दानवेश्वर, एका हाताने केलेलं कुकर्म पुनश्च तेच कुकर्म दुसऱ्या हाताने फेडावं लागतंय. म्हणून मला एकच म्हणायचं आहे, एका हाताने कर, एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर. येतेच कर, येतेच भर, लपशील पोटावर. प्रत्येकाच्या मुखावटे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शुद्ध नाट्य असतो. आबा धरा यांनी पकवत हरिका खानोलकर यांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे लाख मुलाचा पारितोषिक दिले. त्यांचे तुमचे आभार मानून गणेश चरणी वंदन करून गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे होते याचा आनंद. शुद्ध नाट्य सिद्ध शंकर केसरकर यांनी आमचे हार्मोनियम वादक आकांक्षा खानोलकर आणि पकवाज वादक भाविका खानोलकर या संगीत साथीच्या दोन्ही कलाकारांचं हे बहुमूल्य असं पारितोषिक देऊन त्यांचे गुणगान गायले. या पारितोषिकाचा त्यांच्या वतीनं आनंदाने स्वीकार. संजय शिरोडकर यांनी संगीत साथीसाठी हे लाख मोलाचं पारितोषिक दिले. त्यांचे तुमचे आभार मानून याचा आनंदाने स्वीकार.
हे भाऊराया, या भोळ्या देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी होय, भक्तीचा तल्लीन हो, या देवाला आत्मसात करून घेण्यासाठी सज्ज हो. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शंभो शंभो महादेव शंभो शंभो महादेव राम राम दास राम राम दास राम राम दास शंभू देवा, देवा विकृतासुरा आपल्या चरणी नतमस्तक. कल्याण नमस्तु कल्याण नमस्तु कल्याण माझ्या मनात हे कृतासूर कृतासूर अगदी धन 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 लावून होय देवा. या शिवाची तुम्ही भक्ती केली आणि तीच भक्ती या शिवाच्या चरणी रुजू झाली. अर्थात हा शिवा तुमच्यावर प्रसन्न झाला आहे. मागा इच्छी असं वरदान तुम्हाला मागा. देवा, आम्ही केलेली भक्ती तुझ्या चरणाशी रुजू झाली. सत्य आहे. तू प्रसन्न होऊन आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सिद्ध झाला. आणि देवा, तुझ्या मुखावाटे कोणते शब्द बाहेर निघताय या आमच्या भक्तीवर धरून मागो, तुम्हाला हवं ते मागा. अगदी बरोबर. देवा तू शब्द मला सांगितलं. तू बोललेला शब्द सत्याने सत्य होणार. पण देवा मग सांगा तुमची काय इच्छा आहे सांगा. मला सांगा, आपल्या शब्दावर विश्वास नाही असा नाही, पण आतापर्यंत त्यांनी काही शब्द दिले ते शब्द वाया गेले. म्हणूनच देवा आम्हाला तुझ्याकडून वचन पाहिजे. देवा, वचन माझा बंधू म्हणतोय ते सत्य. देवा, तुझ्या शाब्दिक बोलावर विश्वास नाही असा कोणीच म्हणणार नाही. हे कृतासूर कृतासूर म्हणजे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही तर असं नाही देवा, देवा. असं आम्ही मुळीच म्हणणार नाही. आम्हाला फक्त हवंय ते तुमच्याकडून वचन. देवा, मग ठीक आहे. ज्यावेळी हा शिव तुम्हाला वचन देतो आहे ती असेल ती इच्छा शिव शिव देवा,
त्यावेळी आम्ही घेत नाही तोपर्यंत आमच्या मनाला समाधान नाही. म्हणूनच देवा आम्हाला पाहिजे ते अमरत्वाचं वरदान पाहिजे. एवढंच ना? मग तथास्तु, तथास्तु, तथास्तु. म्हणजे या विश्वाच्या ठिकाणी आम्ही दोघे अमर आणि अजिंक्य होणार. आम्हाला कोणी मारू शकत पण एक तासून विकृतासून एक लक्षात ठेवा, या विश्वाचा जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू ठेवलेला आहे. तद्वत तुम्हाला या मृत्यू शिव ठेवणार आहे. देवा. या विश्वाच्या ठिकाणी जो जीवजंतू मनुष्य प्राणी जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला मृत्यू ठेवलेला आहे. होय. देवा मला सांगते आम्हाला मृत्यू आहे. कोणत्या प्रकारे तुमचा मृत्यू तो कसा? हे विकृतासूर, तुमचा तो कसा असेल? एक शूरयोद्धा ज्यानं स्वतःच्या बाबतीत स्वतःच्या राज्याचा विचार सुद्धा केला नसेल, समोरच्या शत्रूच्या मानाच्या धडाच्या मस्तकात वेगळं केलं असेल, अशा शूरयोद्ध्याकडून त्याच्या शस्त्राला शस्त्र भिडेल आणि त्याच्या शस्त्राने तुझ्या शरीरावर आघात होईल. त्याच वेळी तुला तत्काळ मृत्यू होईल. तत्काळ जर का आमचा असा मृत्यू असेल तर नाही हे असं घडू देणार आणि नाही. हे पितासूर, आणि आमचा मृत्यू येऊ तुझा मृत्यू कसा असेल? एक विवाहित झालेली स्त्री, त्या विवाहित स्त्रीचा ज्या वेळी मृत्यू होईल आणि त्याच विवाहित स्त्रीचा पुनश्च त्याच पती समय तिचा विवाह होईल, त्या स्त्रीकडून तुझा मृत्यू, त्या स्त्रीकडून तुझा मृत्यू होईल. हे असं काही होऊ शकणार नाही. पुरुषाचा होऊ शकणार नाही. आम्हाला काही मृत्यू होणार नाही. भविष्यात तुझ्यावर आला ना, मग माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी राहील. सदैव पाठीशी राहील. सदैव पाठीशी राहील. जे हवा होता ते आम्हाला मिळालं. अर्थात यावेळी मग बंधू विलंब नको आहे. विकृतासुर या ठिकाणी विलंब करता उपयोगाचा नाही. त्याच्यासाठी मी आलो. या देवलोकापर्यंत भक्ती मार्गाचं आचरण आम्ही केलं, जेणेकरून भक्ती चीन योगे देव पाविजे संकटी निश्चयी मानवा. या नरकभूमीवर भक्ती हीच सर्व श्रेष्ठ आहे आणि हीच भक्ती आम्ही आमच्या जीवनात आचरणात आणली.
जेणेकरून या विश्वाच्या ठिकाणी आमची ख्यातिकीर्ती घडावी, नावलौकिकता प्राप्त व्हावी आणि बाप सवाई व्हावं याच उद्देशानं देवर्षी नारद मुनीने आम्हाला भक्ती मार्ग सुचविला आणि तोच भक्ती मार्ग कोणता असेल? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम आत्मनिवेदनम वंदनम अर्चनम पूजनम आणि दास्यनम ही तन्मविधावती आम्ही आमच्या जीवनात आचरण घातली, जेणेकरून आज आम्ही या उच्च पदावर येऊ शकतो. म्हणूनच साऱ्यांना सांगू इच्छितो, प्रत्येकाने भक्ती मार्गाचं आचरण करा, कारण भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि मुक्तीविना मोक्ष नाही. म्हणूनच साऱ्यांनी भक्ती मार्गाचं आचरण करा. नित्य नेमान मी माझी देवाची भक्ती करतो आणि त्याच भक्ती केल्याशिवाय आमच्या मनाला समाधान नाही. पण हे पिनागमानी नम्र करा, दृश्यरूपारूपाविना तुझे आशीर्वाद आमच्या सदोदित पृष्ठभागी राहा एवढी देवा तुझ्या चरणी सविनय प्रार्थना करतोय, सविनय प्रार्थना करतोय. जय शंकरा गंगा
हा. नमो नमः नमो नमः सुस्वागतम. हे कृतासु, आजच्या दिनी म्हणावं तरी का तुझी पावलं या अमरावतीपर्यंत पडली. होय. सांग रे, आज तू अमरावतीपर्यंत आलास का आणि कशासाठी? देवेंद्र, हा. या तुझ्या अमरावती पर्यंत माझी पावलं वळली यालाही कारण तशाच प्रकारचं आहे. म्हणजे यालाही कारण होय. आहे तुझी पावलं इथपर्यंत पडली. मग तेच कारण जाणून जाणून घ्यावेच नाही मला. देवेंद्र, हा. याला कारण काय असेल तर होय कित्येक वर्ष कित्येक कालावधी लोटून गेलाय या सणाचा उपभोग तू घेतोयस. हा. मग या पितासुराच्या मनी ववरणारी ती एकच इच्छा, देव लोकांपर्यंत जावं, तुझी माझी ग्रंथिका होईल. या आसनाचा आस्वाद या पितासुराला घ्यायचंय म्हणूनच या देव लोकांपर्यंत. हे कृतासुर, अरे तू जे बोललास ते योग्य आहे, तर आम्ही दुसरा कधी देणार नाही. पण जे मी आसन मिळवलंय ना, हे भक्ती मार्गाच्या प्रबल्यावर शाबास. भक्तीचं आचरण करून हे मी आसन मिळवलंय. जर का तुलाही या आसनाची गरज असेल ना, तर भक्ती मार्ग तत्व आचरणात जेणेकरून हे आसन तुलाही मिळेल. देवेंद्र, भक्ती मार्ग आचरणात आणला. ओय माझा देव, या पितासुराला प्रसन्न झाला. म्हणूनच देवेंद्र तुला सांगतोय, मी इथं आलोय ती मनाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी. हे तुझ्या कृतासुर, अरे तू इथपर्यंत आलाय तुझी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी. याला मी कधी दुजोरा तुला देणार नाही. पण षण्मासचा धर्मार ज्यावेळी भरला जातो त्यावेळी तुझी उपस्थिती तिथपर्यंत राहते. आणि तुझ्या मनाची इच्छा आहे त्या साऱ्या देवतांपर्यंत प्रकट कर. जर का साऱ्या देवतांनी जर तुला आसंख्य दिला असेल तर माझाही उदरात त्याचा काही संबंध होणार नाही. देवेंद्र, हा. माझ्या मनातील इच्छा आता मला परिपूर्ण करायचंय. मी या ठिकाणी आलोय. हे नुसतं मी सिंहासनच मागितलं. मी तुझ्या अष्टरंभ मुळीच मागणार नाही. मग ऐक देवेंद्र, मला फक्त हवंय ते हे सिंहासन. हे या सिंहासनाचा अरे मुखातून शब्द मुखात ठेव. ज्या अर्थी भक्ती मार्गाच्या तत्वावर मी आसन मिळवलंय ना, हे कदाचित सहजासहजी तुला देण्यासाठी नव्हे. जर का मनातील महत्वाकांक्षा परिपूर्ण होईल, समजावून सांगून जर का देवेंद्र ऐकत असेल, हे कृतासुर, याला तुला मी सामोपचाराच्या बोधाने सांगतोय. आलाय त्या मार्गी चालता हो. जर का 4 दिवस या पुष्पाच्या मंडळात तुला जगायचे असतील तर जा. वेळेची माघारी कर. कोण कुणाला पोकळ धमकावण्यात येतोय हा. याचा पूर्ण विचार कर. तुझ्या या पोकळ धमकावणीला घाबरू. हा, हे कृतासुर, अरे तुला त्या प्रकार भक्ती वाटते, पण माझे पराक्रम काय आहे हे साऱ्या विश्वाला माहिती आहे. म्हणूनच सांगतोय, हा तुझा कंठ धरून उचलणार आहे. आणि म्हणून कंठ हळूहळू कंठ वेदना
जबाबदारी ह्या देवेंद्राची आहे. त्यामुळे सावध होऊन काय, सावध होऊन काय. मागा वैतागी या संसारात, मागा वैतागी या संसारात, मागा वैतागी या संसारात. घरात नाही करतो, 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 संसार नाही करतो. मागा वैतागी या संसारात, मागा वैतागी या संसारात. रोज जेवढ्या घराला घालूक माझ्याशिवाय तुम्ही कोणाकडे जाणार ना आणि कोण काय विचारता हो कारण केलं तुमका आता निघतो देवळात सुनलाय समाजला मा असा कमांडा माझा झुकला खरंच व्हायचा गेलो माका कारण देऊळ म्हटलं का ना गावा शांतता गावता मला संध्याकाळ झाली वाईट लवसान पडक लागली हडेसून 4 जण तडेसून 4 जण तडेसून 4 जण जवळ जातात समाजला मा आणि काय करतात म्हणजे कोण केळी खाता साला उकडून टाकतात कोण चण्याच्या पुड्या घालतात ते उकडून टाकतात ह्या सगळ्या जवळ करून हे वाढवून मारून माझ्या कमरेचा तुंतुना झाला समाजला मा आता काय म्हणायला सांगतो ना यात मात्र खरं असं ऐकल्यात का कसं आहे असं नाही त्या देवळातल्या देवात माझी मात्र काळजी असा कारण त्या देवात मी काही जरी सांगलोय देव माझा ऐकता आणि लोकांच्या नावावर पुढे करता त्यांच्या नावावर पुढे असत म्हणून कुठेतरी 4 पैसे माझ्या पोटामध्ये येत होतं समाजात बाकी मी या काही करणार ना फक्त देवा काय सांगायचं त्याचे काम पण या लोट उठतात देवळात येतात भागलो गावकर नसलो समाजाला पण दुसऱ्या बाजूला गाणं घालून घेणार नाही समाजाला किती त्यांना सगळ्यांना माहिती आहे भागल्या देवळात सांगल्यात काय आमचं काम जाताना आता तुमका वाईट सांगते समाजला मा असायच्या एकदा काय झालं माझी आम्हा यो बरोबर 3.5 माणूस रोज ये माझ्याकडे आणि सांगा बापल्या